वसई विरार महानगरपालिकेने सफाई कामाचा जुना ठेका रद्द करून नव्या ठेकेदाराला काम दिल्यानंतर शहरात मोठा पेच निर्माण झाला आहे। अनेक वर्षापासून राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज सकाळी 7 वाजेपासून सफाई कर्मचाऱ्यांनी 4 तास आक्रमक आंदोलन केले। महानगरपालिकेने 19 तारखेला 9 प्रभागामधील जुन्या ठेकेदारांचा करार संपवून नव्या ठेकेदारांची नियुक्ती केली। जुन्या ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी, दिवाळी बोनस, रजा वेतन आणि काही महिन्यांचा रखडलेला पगार नेमका कोण देणार याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली। याविषयी बहुजन विकास आघाडीने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय नवीन प्रक्रिया राबवू नये अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली। आम्ही नेहमी कामगारांच्या बाजूने राहणार आहोत। सफाई कामगार असतील तर गावात स्वच्छता राहील, आरोग्य राहील आणि गावातली रोगराई संपून जाईल। जर सफाई कामगार असंतोष असेल तर गावं नेहमी समाधानकारक काम राहणार नाही। म्हणून आम्ही नेहमी कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहू। आता जो नवीन या पद्धतीने जे मुंबईच्या लोकांना ठेका देऊन जे काम करायला लावलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो। कारण महापौरातून बसायला आता 10-12 दिवस राहिलेले आहेत। अशा वेळेस जरी स्वतःकडे अधिकार काढून घेणं ह्यालाच मी तर नक्षलवादी जी म्हणतो, शहरी नक्षलवादी तेच प्रकार आहे। कुठलंही चांगलं काम करून द्यायचं नाही, चांगल्या कामांना मी विघ्न आणायचं असा प्रकार चालू आहे। म्हणून आम्ही निवडून आलेले सगळे नगरसेवक ह्या दृष्टीने बघणार की कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहणार आणि जे काय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचं होईल ते आम्ही त्याकडेच लक्ष घालणार। शहराचा कचरा उचलणारे सफाई कामगार हे एकदम आपला घाम घालून आपल्या परिसरात स्वच्छता करतात आणि त्यांच्या विरुद्ध त्यांच्याबद्दल असं जे घाणेरडं राजकारण जे काही सत्ताधाऱ्यांनी चालू केलेलं आहे इकडच्या आमदारांनी वगैरे ते आम्ही खपवून घेणार नाही आहोत। लक्षात ठेवा, कारण ठेकेदार कोणी असू दे परंतु त्याने यांना पूर्ण सुविधा देणं गरजेचं आहे। मग मागील ठेकेदार किंवा नवीन ठेकेदार नियुक्त करताना आता नवीन बॉडी आहे त्यांना विचारात घेणं गरजेचं होतं। आम्ही लवकरच कमिशनरची आज दुपारी 12 वाजे मीटिंग घेऊन या संदर्भात योग्य तो निर्णय कसा घेता येईल आणि ठेकेदार जे कोणी आहेत त्यांना देखील आमच्यासमोर बोलून यांना जे काही सुविधा मागील ठेकेदार असो किंवा नवीन असो त्या दोन्ही ठेकेदारांनी संगनमत करून पुढील निर्णय घेऊ। रातोरात वर्क ऑर्डर दिली गेली, काय राजकारण आहे याच्यामध्ये? आता तुम्ही वर्षभरात काय राजकारण सुरू आहे तुम्ही संपूर्ण तालुक्यात बघितलेलं आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू आहे। मग आपल्या प्रत्येक कामगारांबद्दल बोला किंवा आपल्या इतरत्र सगळ्या ज्या महापालिकेच्या नवीन सगळ्या योजना बोला किंवा सगळ्या मॅरेथॉन बोला किंवा इतरत्र काही सुविधा ज्या महापालिका जे आपले कार्यक्रम राबवते त्या प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं, दुसरं काही काम केलेलं नाही आहे। आता तुमची सत्ता आली, तुम्ही काय लोकांना कसं झालं? 100% आम्ही कामगारांच्या बाजूने कायम होतो, आजही आहोत, उद्याही राहणार आहोत। कामगारांकरता जे जे हिताचे निर्णय ते आम्ही घेणार आणि लवकरच आमचे महापौरपदी जे कोणी आप्पा जे निर्णय घेतील आणि ते महापौर आम्ही सर्व कमिटी कामगारांच्या बाजूने आहोत आणि राहणार। काय प्रथमतः महापालिकेची निवडणूक झाली आणि बहुजन विकास आघाडीचा झेंडा लहरला इकडे आणि त्याचमुळेच हे जे इकडे जे सफाई कर्मचारी आहेत हे सर्व स्थानिक आहेत। ह्यांचा जो मुद्दा आहे आज त्या लोकांनी काम केलं नाही, कारण 2011 पासून त्यांना त्यांचं ग्रॅच्युटी आणि लिव्ह सॅलरी वगैरे पेड झालेली नाही आणि त्यांना असं समजण्यात आलं की रातोरात त्यांचं ठेकेदार जो होता ह्याची बदली करण्यात आली आहे, म्हणून ते नाराज आहेत। परंतु आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे, आम्ही मॅडमशी बोललो आहोत, दिवे मॅडमशी, त्यांनी 12 वाजता आम्हाला टाईम दिलेला आहे। 12 वाजता आम्ही ह्यांच्या टीम बरोबर तिकडे मीटिंग करणार आहोत आणि आमचा संपूर्ण पक्ष ह्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहणार आहे। यांना इंटेरियर डाकूरने आयुक्ताकडे पण पाठवला होता, आयुक्तांनी बोलले आम्ही करतोय, मग आज काय झालं? अद्याप ते केलं नाही। आता आमची बॉडी आलेली आहे, अजून मी बॉडी बसलेली पण नाही याचा महापालिकेवर, पण आता आम्ही हे करून घेणार। काय वाटतंय याच्यामध्ये राजकारण आहे? राजकारण नक्कीच आहे ना, म्हणून तर रातोरात कॉन्ट्रॅक्टर बदलला, ठेकेदाराला माहीत पण नाही जुना ठेकेदाराला कोण आहे ते, पण आम्ही आमच्या लोकांच्या बरोबर आहोत आणि आम्ही त्यांना न्याय देणार। संपामुळे वसई पूर्व आणि पश्चिम भागातील रस्ते सफाई, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे आणि गटार सफाईची कामे पूर्णतः ठप्प झाली आहेत। कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे चिन्ह आहे। आता प्रशासन यावर तोडगा काढण्यासाठी काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।